आणि इकडे तुम्ही बघताय सुरमई कटिंग चालू आहे मोठीवाली. हे समुद्रातले खेकडे कलरफुल. नमस्कार मित्रांनो, मी अशोक बाबर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर आणि फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी आणि अक्षता म्हणजे लास्ट टाईम मी आणि आर्या गेलो होतो तुम्हाला माहिती आहे पडवळकर नगरच्या फिश मार्केटला. आणि आज मी आणि अक्षता निघालो आहे ते अजून एका नवीन फिश मार्केटला. पण नवीन फिश मार्केट नाही आहे आमच्यासाठी, ते फर्स्ट टाईम आहे. म्हणजे आम्ही फर्स्ट टाईम त्या फिश मार्केटला चाललो आहे. आणि ते फिश मार्केट आहे इंदिरानगर ठाण्यातलं फिश मार्केट. म्हणजे ठाण्यातलंच फिश मार्केट आहे, ते आम्ही एक्सप्लोर करणार आहोत. आणि आज अक्षता आमच्याबरोबर, जिला फिशचं बरंच काही नॉलेज आहे. आमची ही फिश खाणारी आहे, फिश लवर आहे ती. तर आता आम्ही निघालो आहे, सकाळचे 10 वाजलेत आणि लेट झाला आहे. ॲज युजल नेहमीच आम्हाला लेट होतो फिश मार्केटला जायला, तर तसाच आज पण लेट झाला आहे. तर बघूया आता तिथे काय काय मच्छी अवेलेबल आहे आपल्यासाठी, कोणत्या प्रकारचे मासे अवेलेबल असतील ते. तर आता निघूया पटपट आणि पोचूया आपण इंदिरानगर फिश मार्केटला. आपण आता पोचलो आहे ते इंदिरानगरच्या फिश मार्केटला. आणि आपल्या पाठीमध्ये जो गेट बघताय ना, याच्या आतमध्ये आहे फिश मार्केट सर्व. तर चला आता बघूया काय काय मासे अवेलेबल आहेत ते. आणि इकडे सुरुवातीलाच बघताय हे सर्व चिकन आणि मटनचे शॉप आहेत एंट्रीलाच. अक्षता आहे फिश घ्यायला रेडी. आणि इकडे आहे काय करली आहे, रावस आहे, सुरमई आहे, हलवा आहे, कोळंबी आहे. ये रावस है छोटे 300 रुपये किलो. ओके, छोटे रावस 300 रुपये किलो. आणि कोलंबी 400 रुपये किलो. आणि बांगडे कसे आहेत दादा? 100ला 5. 100ला 5. छोटी साईज आहे. 400. कुठली करली? 400 किलो. एक पीस. आणि हलवा कसा दादा? हलवा 500ला 1. 200 रुपये किलो. बघते. आणि हा मासा आपला काना मासा, कानाच ना आपण बघितलं होतं नाश्ता. आणि शिंपले 200 रुपये किलो. सुरमई किलोवर आहे की 800 रुपये किलो. इकडे काय हा बघा बोंबीला जाऊन येतोय. हा चांगले आहेत का? हां घे बघा. बोंबील कसे दिले आहेत दादा? करली आहे इकडे. बोंबील घेते आता 100 रुपयात किती येतात ते. म्हणजे पीसवर आहे का किलोवर आहे? पीसवर आहे. आणि किलो कशी मग? 700 रुपये किलो. 800 रुपये किलो. हा सुरमई जेवण आला एवढी मोठी. हे पीसवर देतो का? किलोवर का? कशी? हा सगळं एक घेऊनच होते खूप ना आमच्या. हां 10 पण मीडियम साईज आहेत ना, मोठे नाही आहेत बारीक नाही आहेत. ठीक आहे, म्हणजे आपल्याला 100 रुपयात 10 भेटलेत. हां जीपे आले. आणि इकडे तुम्हाला जीपेची वगैरे सुविधा आहे, कॅश नसेल तरी चालेल, जीपे होत आहे. हे मोदकं आहेत का दादा? कसे ते मोदकं? 200 रुपये किलो. चला पुढे बघूया काय काय अजून. बरीच लोकांची गर्दी आहे इकडे मासे घ्यायला. काय बघतं? हे 200ला जोडी. मुशी 200 का जोडी? ही छोटी आहे रे खूप. आणि बांगड़ा 200 रुपये किलो में कितना आता होगा? 6-7 आएगा, वो 8-10 आएगा.
हे छोटेवाले 8-10 येतील, मोठेवाले 6-7 येतील. 200 रुपये. वेगळा मासा नाही का? पापलेट कसे दिले रे? किती? 1000 रुपये किलो. सगळे समुद्रातलेच मासे दिसत आहेत. मांदेली आहे किस काय? ये मोटी सुरमई है. कितना किलो की सुरमई असेल? ये 7 रुपये. कितना? 6 किलो. 5-6 किलोची सुरमई होती. 6 किलोची. त्याच्या बाजूला पातळ पातळ मस्त पीस करतात. ही पीसवर विकणार की कसं? दिले ते सगळं. दिली आहे का? कशी किलोने दिली दादा? 800 रुपये. 800 रुपये किलो. आणि हा काय वाम आहे. ये होटल के लिए जाएगा लगता है. आणि मांदेली 50 रुपये पाव किलो. ओके आहे. हां, साफ केलेले बोंबील आहेत. ओके, साफ केलेले बोंबील. आता आपण मांदेली पण घेतोय. पापलेट सुरमई पण बघायचं आहे. हळूहळू बघूया. थोडा एक पीस घेतला तर हां हॉटेलमध्ये सुरमई थालीला वगैरे देतात ना. हे कैसा झिंगा कैसा? 500 रुपये किलो. डोमी हां 200 रुपये किलो डोमी मासा. आणि हलवा कसा किलो? 800 रुपये किलो. हां 600 रुपये पीस, 800 रुपये किलो. हा बघा केवढा मोठा रावस आहे. हे काय? लेपा. लेपा. ओके, लेपा कसा आहे मित्रा? 300 रुपये किलो. और ये कैसे दिए छोटे पापलेट? छोटे पापलेट 800 रुपये किलो. 500 रुपये. ओके. आणि इकडे सौंदाळा नहीं है. मेरे को सौंदाळा बहुत पसंद है, वो मैं लेता हूँ. सौंदाळेच नाही मार्केट में. सौंदाळे कुठे? ये डोमी है. आणि हे कोणसा है? ये छोटे रावस. ये कैसा दिया? 200 रुपये किलो है. 200. हे पण 200 रुपये किलो. मुशी कसं दिलं दादा? मुशीची 1, 100ची 1 और ही 200ची 1. अरे अक्षता, राणी मासा आहे. मांदेली कसा दिला? 50 रुपये पाव. राणी मासा ना? कसा तो? 200ला सगळी 100ला वाटे आहे. 200ला लेपा आहे. मांदेली आहे. तेच सगळं 100 रुपये आधा किलो. 50 का पाव. वो छोटा है ना बहुत. और ये छिला हुआ कोलंबी झिंगा 400 रुपये किलो. हे छिला हुआ हे काय आहे? हा करबा बांगडा. ओके. कुठला? ये 200 का 3 है. कसा दिला तिकडे? 250 रुपये किलो. आणि हा बांगडा? 200 रुपये किलो. किलोमध्ये किती येतील? 5-6. 5-6. हिमगिरी बांगडे. ओके. ये 100 रुपये वाटा. 100 रुपये वाटा. ये 100 रुपये वाटा. 100 रुपये वाटे. आणि 150 रुपये जोडी. करली आहे का? टोळ मासा. ओके. तिथे वाम होती, तिथे टोळ मासा आहे. 150 रुपये. आणि ही ओके 500ला 1. आणि छोटीवाली 250.
200ला एक. ओके. आणि हा काय, हा आपला टुन्ना काय, हा टुन्ना फिश तो कसा दिला दादा? 400 रुपये पूर्ण. 400 रुपये पीस. एकच आहे वाटतं. हां, हलवा आहे. हलवे मोठे आहेत ना, बघायचं का कुठला? 500ला एक. किती आहे पण तो? 100 रुपये वाटा. तिकडे वजन करून बघतात किती आहे तो एक पीस. हां, 800 ग्रॅमचा आहे 500 रुपयाला. चांगला भेटतो. हां, बघतो मी बघतो. तांबूशी पीस आहे का? सुरमई आहे त्याच्या बाजूला ती का? मोठी सुरमई कटिंग चालू आहे. पतले काट मोठी सुरमई कटिंग चालू आहे. किती किलोची सुरमई होती रे कटिंग करतोय? 7 किलोची सुरमई कटिंग चालू आहे. मस्त पातळ पातळ पीस कापतोय. एक पण एक स्किल आहे, आपल्याला नाही जमणार ते कधी कापायला. छोटे रावस कशी दिले ते तू? 300 रुपये किलो. अरे काय कमी करून दे, किलो घेतो. 300 रुपये किलो छोटे रावस आहे. मी बघता आपल्या पाठीमागे हे आहे पूर्ण फिश मार्केट. बघा इकडे गेट पासून स्टार्ट होत आहे. पाठीमागे गेट आहे. 12-15 हे आहेत फिशवाले इथे. आणि त्यांच्याकडे सर्व समुद्रातलेच मासे मिळतील. ते गोड्या पाण्याच्या माशांचं काही नाही आहे. आणि समुद्रातले सर्व प्रकारचे मासे मिळतील पण तुम्हाला इथे. आणि क्वांटिटीमध्ये आहेत, काही प्रॉब्लेम नाही. भरपूर असतात इकडे. चला मला जीपे करू. जीपे आहे ना यांच्याकडे? जीपेची सुविधा नाही, खूप चांगलं आहे. कॅश घेऊन फिरायची गरज नाही आपल्याला. आणि आता आम्ही थोडेफार फिश खरेदी करून निघालो आहे. बघा इथे छोटीवाली सुरमई कटिंग चालू आहे. मोठीवाली बघितली तर छोटीवाली पण बघा तर फास्ट कापतं आहे ते फुल स्पीडमध्ये. आणि इकडे आहेत ते सगळे चिकनचे शॉप. आपण तिकडनं पाठीमागनं एंट्री केली. इकडे दुसऱ्या साईडला पण आहे ते सर्व चिकनचे शॉप्स. ते मटन शॉप. आणि ह्या मार्केटच्या बाजूला जी गल्ली आहे ही आहे भाजी मार्केटची गल्ली. इथे सर्व भाज्या मिळतील तुम्हाला, म्हणजे व्हेज नॉनव्हेज सगळ्यांसाठी हे मार्केट. अक्षता काय कोथिंबीर घेते ते बघता. हे पूर्ण भाजी मार्केट आहे. सर्व प्रकारच्या भाज्या इथे मिळतील. म्हणजे फिश मार्केट, चिकन, मटन आणि भाजी हे सगळं बाजूबाजूलाच आहे इथे या मार्केटमध्ये. बघा हे पूर्ण आहे ते भाजी मार्केट. आतमध्ये बरंच आहे. आणि अक्षताने आता कोथिंबीर वगैरे पण घेतली आहे. तर तुम्ही बघितलं आता आपण फिश मार्केट वगैरे फिरून आलो. आणि आता भाजी मार्केटमध्ये पण थोडंसं मसाला वगैरे घेऊन आता बाहेर पडतो. इथे बाजूलाच आहे सर्व आजूबाजूला. ठीक आहे. हे जे इंदिरानगरचं फिश मार्केट आहे ना हे तुम्हाला गुगलवरती पण मिळेल. गुगलवरती इंदिरानगर टाकलं आणि इंदिरानगरच्या स्टार्टिंगलाच हे फिश मार्केट आहे. आणि आपला जर नितीन कंपनीचं सिग्नल आहे तिथून सरळ वरती आलात तुम्ही, लास्टला टी लागतो, त्या टीपर्यंत स्ट्रेट वरती यायचं. तिथे कोणालाही विचारलं ना कोणी सांगेल तुम्हाला की फिश मार्केट कुठे आहे ते. त्यामुळे हे इझिली ॲक्सेसेबल आहे, म्हणजे लगेच तुम्हाला भेटेल ते. आणि समुद्राचे सगळे मासे इथे अवेलेबल आहेत. व्हरायटीज आहेत तिकडे बऱ्याच ना, सगळ्या व्हरायटीज आहेत. रेट पण ठीकठाक आहेत, म्हणजे काय जास्त नाही वाटले आम्हाला तरी. आता सुरमईचे रेट 800-900 रुपये सगळीकडे सगळीकडेच आहे. 900-1000पर्यंत पण आहे. इकडे 800 रुपये
आणि थोडंफार थांबलं तर 700 रुपयाला पण मिळेल किलोमध्ये. म्हणजे रेट व्यवस्थित आहेत, काही प्रॉब्लेम नाही आणि स्पेशली ताजे मिळत आहेत. हो ताजे. हां, जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.